मुंबई शेजारच्या ठाण्यामध्ये लाखो रुपयांचा ड्रग्ज काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जप्त केला होता। या प्रकरणात काही जणांना अटकही झाली आणि आता याच ड्रग्ज प्रकरणाचं यूपी कनेक्शन समोर आलंय आणि त्याचाच माग काढत ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ बनवणाऱ्या या कारखान्याचा पर्दाफाश केला। 24 जानेवारीला ठाण्याच्या कासारवडवलीत एक गुन्हा दाखल झाला। मेफेड्रोन या अंमली पदार्थासह एका तरुणाला अटक करण्यात आली होती। तपासात आणखी 2 जणांना अटक झाली। त्यांच्याकडून तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पण या चौकशीत आणखी अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आणि या सगळ्याचा पुरवठादार हा उत्तर प्रदेशातला असल्याचं समोर आलं। अटक केलेल्या आरोपींनी हे ड्रग्ज ओम गुप्ता उर्फ मोनू याच्याकडून घेतल्याचं सांगितलं, पण मोनू उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। वेषांतर करून पोलीस उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील पुरा या गावात पोहोचले। खबर पक्की निघाली आणि मोनू गुप्ता पोलिसांच्या तावडीत सापडला। त्यानंतर पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली। ती अशी होती की हा मोनू आपल्याच घरात हे अंमली पदार्थ तयार करायचा। त्याचा कारखानाच त्यानं आपल्या घरात उघडला होता आणि इथूनच तो सगळीकडे सप्लाय करायचा। या कारखान्यातून पोलिसांनी 2 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं, तर तब्बल 25 कोटी रुपयांचं इतर साहित्यही ताब्यात घेतलं। या सगळ्या कारवाईसाठी ठाणे पोलिसांना उत्तर प्रदेश पोलिसांची आणि स्पेशल टास्क फोर्सची फार मोठी मदत झाली।